सावित्रीबाई फुले यांनी भारतात स्त्री शिक्षणाचा पाया जरी रचला असेल तरी पुरुषांच्या प्रगतीत देखील आई, पत्नी, बहीण यांचा मोलाचा सहभाग असतो. म्हणजेच ते श्रेय पर्यायाने सावित्रीबाई फुले यांचेच आहे. संपूर्ण भारतवर्षात सार्वत्रिक मानवीय समानता प्रस्थापित करण्यासाठी फुले दाम्पत्याचे कृतिशील योगदान खूप मोठे आहे, असे प्रतिपादन समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य आणि मराठा विद्या प्रसारक समाजाचे शिक्षणाधिकारी डॉक्टर विलास देशमुख यांनी केले. महात्मा फुलेंच्या कार्यात खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या व भारतातील स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांची जयंती मराठा विद्या प्रसारक समाज संचालित समाजकार्य महाविद्यालय येथे उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की गुलामगिरीच्या आणि प्रथा परंपराच्या जोखडातून भारतीय स्त्रियांना बाहेर आणण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी जिद्दीने व निष्ठेने केले. शिक्षण क्षेत्राबरोबरच सावित्रीबाई फुले यांनी आरोग्य, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक समता, महिला सबलीकरण या क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले. महात्मा ज्योतिबा फुले यांचे सत्यशोधक विचारांचे कार्य सावित्रीबाई फुले यांनी जोमाने पुढे नेले. फुले दाम्पत्याचे विचार आणि कार्य हीच खरी भारतवर्षातील क्रांती. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर प्रतिमा पवार यांनी सावित्रीबाई फुलेंचे स्त्री मुक्तीसाठीचे योगदान त्यांच्या जीवनकाराच्या परिचयातून उपस्थितांसमोर मांडले. तर प्राचार्य डॉक्टर सोनल वैरागी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्यातून तयार झालेल्या विविध सराव आणि सिद्धांतांचा अभ्यासात आवर्जून समावेश करायला हवा असे मत व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयातील पूजा शेंडे, राजश्री खडताळे, निकिता वरकड, निकिता लोंढे, अमिषा गांगोडे, भावना साळुंखे, आकाश मुसावी, गायत्री हिरे, नेहा पवार, रवींद्र भरीत या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवन प्रवासाबद्दल व विविध क्षेत्रातील योगदानाबाबत आढावा घेताना त्यांच्या विचारांची आजच्या काळातील गरज स्पष्ट केली आहे. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते. प्राचार्य डॉक्टर मनीषा शुक्ला यांनी कार्यक्रमाचे नियोजन, सूत्रसंचालन व आभार मानले. एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक.